काय तुम्हाला पुष्कळ माहिती असते. निवृत्त झाले, बायको मरून गेली, 1 2 3 मेल्या बायको, 2 3 पोरी होत्या, त्यांचे लग्न झाले, मुलगा नाही काही नाही. ते सकाळी उठून खिशामध्ये माळ घेऊन जप करत करीत 5-6 किलोमीटर चालत जातात, पुन्हा 5-6 किलोमीटर वापस. कौतुकाच बरं आहे हे आमचे प्रभाकरा. रोज कोणत्याही मंदिरात चाललेली उपासना त्यांना नक्की माहिती असते, जाऊन हजेरी लावणार. आपण जाणार, आपल्यावर 4 लोकांना घडवणार नाही, फार चांगलं गुण आहे. म्हणजे हरिकथा करणाऱ्यापेक्षा हरिकथा करून घेणारी, नामस्मरण करण्यापेक्षा नामस्मरण करून घेणारी, हे जास्त मला प्रिय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेही प्रिय माते प्राणा परवते, हा शब्द आहे, प्राणाच्या पलीकडे प्रिय आहे. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, की भक्तांचं चरित्र प्रशंसन करून लोकांना सांगतात, लोकांच्याकडून श्रवण करतात, करून घेतात, नामस्मरण करून घेतात, विष्णूचं नाम म्हणून घेतात. सोपं नाही हो. म्हणून तर ते आपणासारखी कधी ती तात्काळ नाही, काळ वेळ त्या हा जे सरकारचा गुणधर्म आहे ना, तो मुद्दाम सांगितलेला आहे. बाबा तुम्ही जा, कारण असं आहे ना की उद्धार दुसरा कोणी माणूस करत नाही. संतांना सुद्धा तुम्हाला उद्धार करतायत. तुमचे दुर्गुणात असले संत काय रोग पडतील का? तुमच्यामध्ये ते बीज पाहिजे. तुम्ही स्वतः सद्गुणी असले, तुमचं बीज अशुद्ध असलं आणि मग जर तुम्हाला चांगला सहवास लाभला तर तुमचा उद्धार दूर नाही. भगवद्गीतेने सांगितलंय, उद्धरेत आत्मानात आत्मान नात्मान नव अवसादे. आपली आपण हातपाय तोडून घ्यायचे आहे. तुम्ही जा, वनात जा. आत्मदेवाने विचार केला की हा माझा पुत्र औरस नसला तरी हा धर्मशास्त्राच्या निमित्ताने माझा पुत्रच आहे, माझ्या काहीच्या पोटी जन्माला आहे. धर्मशास्त्राने त्याला पुत्र म्हटलेच आहे. माझ्या पोटी जन्माला आला नाही म्हणून काय, आणि त्यांना आराम करायला असं बसू नये. माझ्या पोटी जन्माला आला नसला तरी मला सद्भावनेनी तो चांगलं सांगायला लागलेला आहे. आपण त्याचं ऐकतो. त्यांनी त्याग केला करायचा. आत्मदेव गेले, त्यांनी काय तपश्चर्या केली वगैरे असं भागवत काही सांगत नाही त्याच्याबद्दल. त्यांनी आत्मार्पण केलं. आता राहिली एकटी आई, ती धुंदुरी, तिचं अतिशय दुर्गुणी होती, बगळी. नवरा असेपर्यंत तिने सगळं गाजवलं, पण पोरग एकटं राहिल्यानंतर पोराने विचार केला की या म्हातारीने काहीतरी डबलं करून ठेवलेलं असलं पाहिजे. त्यांनी रोज आईला पैसे मागणार, आई मला पैसे दे, दारू प्यायला पैसे दे, मला तमाशाला जायला पैसे दे, मला व्यसन करायला पैसे दे. तुम्ही अरे पैसे नाही माझ्याकडे, कुठे सगळं नेले की तू? आता मी काळ्या पटऱ्या केलं त्याचं, आता मी कुठून देऊ? त्याने लाथा बुक्क्याने बुडवलं त्या माझ्या. लाथा बुक्क्याने आईला. धर्मशास्त्रामध्ये नमातो परदैवतम असं म्हटलेलं आहे. कित्येक शहाणे आईशी बोलून सुद्धा नाही, सेवा ते करणं करूच राहिले. काय कुपुत्रो जायत पश्चिम माता होती, शंकराचार्य बोललेलं आहे. त्या स्तोत्रामध्ये फार वर्णन सुंदर केलं. न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाभावं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा. आई मला तुझी स्तुती कशी करावी माहीत नाही, मला मंत्र येत नाही, मला तंत्र येत नाही, माझ्यामध्ये कोणता सद्गुण नाही, फक्त तुझं अनुसरण करावं एवढंच मला माहिती आहे. तू जसं सांगितलं तसं मी कर, तुझी कृपा केली. मला काही मोक्षाची अपेक्षा नाही, काही नाही. न मोक्षाची आकांक्षा, मला काही मोक्षाची अपेक्षा नाही, मला काही उद्धाराची अपेक्षा नाही, मला फक्त तुझ्या कृपेची आवश्यकता आहे. मला भव नको, मला विभव नको. विभव म्हणजे काय म्हणतो त्याला,
श्रीमती, ते ते नको मला काही अपेक्षा नाही. मला हे मिळावं ते मिळावं असं काही माझी अपेक्षा नाही. त्याने मारलं खूप आईला. त्या धुंदुकारी नाव ठेवलं होतं. गोकर्ण आणि धुंदुकारी दोघं भाऊ, धर्माधिक भाऊ, एका उदाहरणातून जरी आले नाही. काय आपल्याकडे पुष्कळ शब्द आपण चुकीचे वापरतो. आपला सख्खा भाऊ असतो, सख्खा भाऊ. आपण काय म्हणतो, माझा सख्खा भाऊ आहे. पण सख्य नसतं ना दोघांमध्ये. म्हणजे आज काय, आज नाही वेळ आहे म्हणजे आमच्या भावाची माझी तारीख आहे कोर्टात. सख्य नाही. हे कोण आहे? हे सहोदर आहे. सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले आहे. हे सख्य नाही, याचं प्रेम नाही. भाषा तो वापरत नाही, कळत नाही आपल्याला. सख्खा तो की ज्याच्याबद्दल अतीव प्रेम आहे, कळकळ आहे आपल्याला. मग तो एका उदरात सहोदर नसेल, तो सावत्र असेल, चुलत असेल, तो शेजारी असेल, तो सख्खा आहे. ज्याचं सख्य आहे, प्रेम आहे, अति प्रेम आहे, ज्याच्याशिवाय मला भोजन जात नाही, तो माझा सख्खा भोजन आहे. जो माझ्या सगळ्यात सुखदुःखामध्ये सहभागी होतो, तो माझा सख्खा आहे. आणि एका आईच्या उदरातून आल्या तो सहोदर आहे. हे दोघं सख्खे भाऊ आहेत. म्हणजे गोकर्णाला याचं प्रेम आहे, याला गोकर्णाबद्दल प्रेम आहे. ती आई मरून गेली, तिने आत्महत्या केली, बेरी तुडी मारली होती. मर गेला म्हणजे आता तुला काय करायचं तुला. आता हा मोकळा झाला. गोकर्णाने विचार केला, याच्या नादी लागत का, याला पुष्कळ समजावून सांगितलं, काही ऐकत नाही. तो तीर्थयात्रेला निघून गेला. इकडं याने काय केलं, वेश्याच्या नादी लागला. 5 वेश्या ठेवल्या. भागवतकार सांगतात ह्या कोणत्या वेश्या आहेत? ह्या शब्दस्पर्श रूप रसगंध, पंचविषय पंचबाण आहेत, ह्या 5 वेश्या आहेत. डोळ्याला गोड वाटणारा विषय, कानाला अत्यंत मधुर असणारा विषय, जिभेला विषय, स्पर्शाला आवडणारा विषय, गंधाला आवडणारा विषय, गंध म्हणजे घ्राण, या सगळ्या विषयाची आसक्ती असणं ह्याच विषय आहे. याच्या नादी असं आहे. भागवतकार एका ठिकाणी असं सांगतात की पाप पहिल्यांदा मनुष्याच्या शरीरामध्ये डोळ्याच्या वाटी शिरतं. जे पाहू नये ते पाहिलं की पाप शरीरात शिरतं, मग बिघडतं मनुष्य. म्हणून पूर्वीचे लोक, मागच्या पिढीत, आमच्या लहानपणीचे लोक सिनेमाला अत्यंत विरोध करत होते. सिनेमा पाहायचा नाही. आता तर घरोघर सिनेमा आहे, ते मोबाईलमध्ये. सिनेमा नाही बघायचा का? त्यांनी संस्कार होतो. पण चांगला संस्कार होतो. हे जर खरं असेल तर सिनेमा का नाही बघायचा? खात्री नाही चांगलाच करेल असेल. चांगला संस्कार करण्याची खात्री नाही, त्यामुळे बघू नये. चांगला दाखवल्यावर बघायला हरकत नाही. पण चांगला दाखवतील याची खात्री नाही. पण चांगलाही दाखवतील आणि वाईटही दाखवतील तर वाईटचं प्रमाण 95% असेल, चांगल्याचं प्रमाण 5% असेल. म्हणून दाखवायचं, म्हणून पाहायचं. वाईट आहे. शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतातच. डोळ्यावर होतात, हार्टवर होतात, श्वासावर होतात. अहो, ते 20 साल का सिनेमा होता आमच्या काळात, 50 वर्षापूर्वी. ते पाहिल्यानंतर माणसाचा हार्ट फेल व्हायचा. त्या भरभर करायचा, हात यायचा, सगळे अन्न यायचे दाखवले. आता नव्या पिढीतल्या कोणाला माहिती नसेल. फार भयानक सिनेमा. 20 साल बाद. लता मंगेशकरची गाणी बिणी चांगले होते, पण कथा भयानक, सगळी भूताची गडटी. सांगण्याचा उद्देश हा की हरण हृदयाच्या माणसांनी जर ते पाहिलं तर धडकी मारायची. जुन्या सिनियर माणसांनी कोणी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल. काही गरज आहे का? अरे तुला बीपी आहे, कशाला सिनेमाला जातोस? सांगण्याचा उद्देश हा, गोकर्ण तपस्याला निघून गेला. हा एकटा राहिला. याने 5 वेश्या ठेवल्या आणि या 5 वेश्यांनी मागणी सुरू केली. आम्हाला चंद्रहार पाहिजे, आम्हाला कंठा पाहिजे, आम्हाला पाटल्या पाहिजे, दागिने पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर पाहिजे.
आणि याच्याकडे संपून गेल्यावर याने चोऱ्याकडे सुरुवात केली. एक दिवशी राजाच्या कोशाघरावरती यांनी डल्ला मारला आणि हे एवढं मोठे दागिने आणले, 5च्या 5 देशाने घरात आणून ठेवलं आणि त्याला ते सगळं वाटून दिले. याच्यात लाक्षणिक अर्थ लक्षात घ्या. म्हणजे जिभेला गोड लागेल अशी काय म्हणते त्याला नवीन सुरू केलं वाईन, कानाला गोड लागेल असे चटपटीत गाणे ऐकायला, हे सगळं आणलं ते घरात विषय. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या वेश्याने विचार केला की आपल्या सगळ्या इच्छा हा शक्ती नसताना पुरवतो, म्हणजे हा कुठेतरी चोऱ्या करत असला पाहिजे. यांनी जर राजाच्या याच्यावर डल्ला मारला असेल आणि त्या शोधात जर काही शिपाई आले आणि याच्यावर आपण जर सापडलं तर आपल्यालाही कारागृहात जावं लागेल, तेव्हा याला सोडून देऊ, याला मारून टाकू. कारण याला तसं सोडून चालता नाही, याने संपत्ती याने लुटून न्यावं लागेल आपल्याला. पण त्यांनी काय केलं, एक रात्री त्याला भरपूर दारू पाजली आणि तो अर्धवट झोपला तेव्हा त्याच्या गळ्याला फास लावला. दोघी जणींनी इकडून ओढायला सुरुवात केली आणि 5वीची ती उरावर बसली. हात तडफडून ओरडायला लागला, त्याच्या तोंडात गोळे कोंबले तरी ताम बरं. मग ती जी छातीवर बसली होती ना, तिने आयडिया केली. नुकताच भात केला होता कोळशाच्या शेगडीवर, भात उतरून ठेवला तिने आणि त्या कोळशाच्या शेगडीतले निखारे घेतले आणि याच्या तोंडात टाकले. त्याला विहिरीमध्ये सोडून दिला. तो झाला पिशाच. ह्या सगळ्या वेश्यांनी त्याची संपत्ती लुटून नेली. ही सगळी कथा आजही समाजात घडते आहे. नाव वेगळे आहेत, विषय वेगळे आहेत, पण अशी स्पर्धा आहे. माझ्याकडे जास्त संपत्ती असली पाहिजे, ती अन्यायाने मला मिळवता आली पाहिजे, आणि ज्याच्यावर अन्याय केला त्याला मी खतम केल्याशिवाय मला मिळवता येणार. राजकारणात तेच चालू आहे. रोज खोल पडत आहे, रोज ऐकतो आपण बातम्यामध्ये. हा पिशाच झाला. आणि तो गोकर्ण तीर्थयात्रेहून काही दिवसांनी आपल्या गावी वापस आल्यानंतर तो अंगणामध्ये बसला आणि सगळे लोक गावकरी भेटायला, वा महाराज खूप तप केलं, तुम्ही खूप भाग्यवान आहात, अनेक तीर्थयात्रा केल्या, तुमच्या भावाने मात्र असं. तो म्हणा आता ज्याची तिची गती आहे का, पण असं करा, आमचा एक सल्ला आहे का, तुम्ही आमच्या घरी जेव्हा आज आमच्याच अंगणात झोपा. तो म्हणा का बरं, नाही म्हणजे इथे त्या घरात खूप जाळे झालेले, आता कोणी राहत नाही, किती दिवस कोंबट वास होता. लोकांना सांगता येईल हा पिशाची झाड आहे, पण तरी काही लोकांनी आणून सांगितलंच की तुमचा भाऊ इथं वावरतो आहे. तो म्हणत नाही, मी आतमध्ये कुठे झोपणार नाही, खोलीत इथं अंगणातच झोपेल म्हणतात. त्याने साफसूफ करून बाजूवर झोपला आणि 12 वाजता या पिशाच्याची खेळ सुरू झाली. ते कंदील असा उचलला त्यांनी 10 फुटावर जास्त चालायला लागला. ते पाहायला तुमच्या माझ्यासारखा हात ठेवून मेला जात नाही. यांनी पाहिलं ते खेळ सगळा आणि व्हिडिओ नृत्य करायला लागला. त्या कोण तो होता ना आपल्याकडे आणलेला बाळासाहेब ठाकरेंनी नृत्य करणारा 40 लाख होतो हा मायकल जॅक्सन. मला नावं आठवत नाही, जॅक्सन सारखा नक्सा झाला. जॅक्सनला त्याला हे भरतनाट्यम वगैरे काही नसतं, ते अशा अंग की इतक्या वेगाने करतो की ते स्प्रिंगचं अंग आपल्याकडे असतं. पिशाचे ते नाचायला लागलं. त्याला काय त्याला कोण आहे, कशासाठी पिशाच झाला विचारायला लागला. त्याला बोलता येतं, त्याला बोलता येणं म्हणून तो जास्त ऍक्शन करायला. यांनी काय केलं, याचं सामर्थ्य होतं तपश्चर्याचं. मंत्राचं पाणी घेतून त्याच्या अंगावर शिंपडलं. मग तो बोलायला लागला, अरे भाऊराय, मी तुझा भाऊ आहे, माझी अशी दुर्गती झाली, तू माझा उद्धार कर. तुझा उद्धार झाला नाही? अरे मी सगळ्या क्षेत्रावर तुझ्या नावाचे पिंड दिले, सगळ्या ठिकाणी तुझ्या नावाचे श्राद्ध केलं, इतकं वेळेला श्राद्ध करून सुद्धा तुझा उद्धार झाला नाही. तेवढा नाही झाला हे खरं आहे. तू केलास, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू शास्त्रज्ञ आहे, मोठा ज्ञानी आहे, तू सशास्त्र सगळं, पण माझा उद्धार झाला नाही, मला दुःखी नाही. मी अडकलो याच्यात. आणि मला आठवतंय मी काय काय पाप केले. मी आईला मारलं, लाथा मारून, जिच्या पोटी जन्माला आलो तिला लाथा मारलं.
वडील माझे इतके सुशील होते, पण त्यांना मी घालून दिलं घरात माझ्या दुर्गुणा. आता दुःख होतं, पण आता काय उपयोग नाही. आता या योनीत मी अडकून पडलो. तू माझ्यासाठी काही करशील तर होईल म्हणा. ठीक आहे, प्रयत्न करू. सकाळ झाली, गावकरी सगळे भेटा आला. त्यांनी ही सगळी कथा सांगितली. सगळे शास्त्री पंडितचे पोथ्या वाचायला, धर्मसिंधू, निर्णय सगळं उत्सुक पाहिजे. त्याच्यामध्ये काही प्रायश्चित त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही. पण त्याने विचार केला, सगळे नाही, त्याचं तपश्चर्या होती. त्यांनी सूर्यनारायणाकडे बघितलं असं 11-12 वाजता माथ्यावर आल्यावर, आणि असं प्रार्थना करून असे हात जोडले, स्तंभन केलं. सूर्यनारायण प्रगट झाले. अरे काय भानगडे, सगळ्या जगताच्या श्वास रोपलाच म्हणे तू. तेवढे असं झाले. माझ्या भावाचा उद्धार झालाय, तो पिशाच झालेला आहे, भयंकर पापी होता तो, आणि त्याचा उद्धार करण्यासाठी काय साधन आहे मला सांग. ते सूर्यनारायण सांगितलं की तू भागवत कथा कर, भागवत सप्ताह कर. आणि तू सप्ताह कसा कर याचं सगळं वर्णन सांगितले. मी तुम्हाला ते नंतर हातात हळूहळू सांगेन. कारण काय आहे की भागवत असं करावं तसं करावं सांगितलं म्हणजे भागवत करणार इतकं आवड आहे म्हणजे तुम्हीच करा असं आहे. आपण काही सांगितलं नाही म्हणून आम्हाला कीर्तनकार लोकांना आता सांगताना फार काळजीपूर्वक सांगावं लागतं. सोपं करून सांगावं. किती सोपं ते म्हणजे अहो तुम्ही काही 2दा जेवा 3दा जेवा, काही खा, कुठेही लोळा, काही प्या, पण नामस्मरण करा. या पातळीवर येऊन सांगावं. तरी लोक करत नाहीत. आता काय, आणि तरी लोक ओरडतात. महाराज म्हणजे एवढं अवघड आहे ना, मग असं करा ना, मी तुम्हाला 100च्या 200 रुपये दक्षिणा तुम्हीच करा. तो म्हटला लोकांचं करून करून माझ्या उद्धाराचं साधन मला करायला वेळच मिळाला नाही. मी सगळं तुमचंच करत आलो आतून. हे जे भयाने भाड्याने देवधर्म करणं हे कल्याणाचं नाही. करणाऱ्याला त्याच्यातलं हे करणं सुद्धा मिळत नाही. कारण दक्षिणा देतो तो. दक्षिणा घेतल्या, हा तुम्ही मनाने कोणी आपण दक्षिणा देतो तो स्वतंत्र विषय आहे. पण तुम्ही जेव्हा मूल्य घेऊन घेता की मी इतके घेईल, माझा 500-1000 रुपये रोज आहे, तर त्या ग्रहाच्या त्या देवाच्या नामस्मरणाचं फळ तुम्हाला मिळत असेल. तुम्हाला दान करावं लागते. श्रेयदान म्हणतात त्याला. ते सुपाऱ्या देतो ना, ते श्रेयदान यजमानाला असतं. आता यजमानाने सुद्धा प्रामाणिकपणे केलेलं नसेल किंवा दक्षिणा दिली नसेल तर ते राहतं, ते ब्राह्मणाकडेच राहत. ब्राह्मणाने काही बोललं नाही. फार सूक्ष्म आहे धर्मशास्त्र फार. म्हणून सोप्यात सोपं नाम घ्यावं. काय भानगडीत नाही. नामस्मरण हे सर्वोच्च उपाय आहे. जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास. महाराजांनी आश्वासन दिलंय. काही प्रयत्न नका. त्या धर्मशास्त्रामध्ये वचन आहे, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. सगळा प्रयत्न कशासाठी आहे की कोणतेही कष्ट न होता माझा देह सुटावा. कोणता मला तुझं दर्शन शेवटी व्हावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद लेख काय नाम लेख जब प्राण तन से निकले. ते सगळ्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. श्री गंगाजी का तट हो, यमुना का हो निष्पट हो, जरा सावरा निकट हो. काय ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचं कर्म कारणी होतं. त्यांनी भागवत कथा केली, चांगली केली, सुंदर केली. त्याचं वर्णन मी करत नाही. सशास्त्र केली. आता स्वतः गोकर्णच आयोजक असल्यामुळे त्या 1 वर्षात त्याला काही लाभ होतो. त्याला फक्त भावाचा उद्धार करायचा. तो पहिल्या दिवशी पहिलं कांड फुटलं, विवळूत मध्ये जाऊन बसला होता. त्याला बसायला जागा नाही, इतकी आठवण करते. तो म्हणला आता माझ्यासाठी भागवत कथा आहे आणि मी बसू कुठं. पिशाचे वायुरूप असतं, त्याला बसायला मोकळी जागा लागते. जिथं आतोनात गर्दी आहे तिथं वायू मोकळा खेळत नाही. तो एका वेळूत जाऊन बसला. वेळूत जाऊन
तिथून तो श्रवण करायला लागला. त्या वेळूत बसल्यामुळे 7 दिवस त्याला उपवास घडला, काही खायला प्यायला मिळालं नाही, झोप मिळाली नाही. त्या वेळूत अशा अडचणीत बसला. पहिल्या दिवशी कथा ऐकली की पहिलं कांड फुटलं, दुसऱ्या दिवशी दुसरं कांड फुटलं. असं करत करत 7 दिवसामध्ये त्या वेळूला 7 कांडे होते, 7ही फुटले. आणि तो वेळू असा भंगला आणि देवपुरुष निर्माण झाले. भगवंताचा पार्षद, भगवंताचे सगळे पार्षद भगवंतासारखे दिसतात. त्यांचे 4 हातात असतात, पितांबर असतात, त्यांना गळ्यामध्ये कौस्तुभ म्हणण्यासारखे माळ असतात, त्यांच्या डोक्यावर टोप असतो. आपण पहा देवालयाच्या भोवती सुद्धा ज्या मूर्त्या असतात त्या अशाच भगवंताचे पार्षद असतात, म्हणजे रक्षण करणारे भगवंताच्या कृपेवर त्यांच्या पदाला. म्हणजे 4 मुक्तीपैकी ज्या मुक्ती मिळवलेल्या आहेत काय, सायुज्य मुक्ती, स्वरूपता, सलोकता, तर हे सगळ्या. स्वरूपता म्हणजे भगवंतासारखं दिसणे, सलोकता म्हणजे वैकुंठात जाणे. वैकुंठावर भगवंत होणे नाही, वैकुंठात जाणे. वैकुंठात फ्लॅट मिळाला त्यामुळे आम्ही सलोकता मिळवलं. पुण्याला आम्ही कोथरूडमध्ये आमचा फ्लॅट आहे. सलोकता, स्वरूपता म्हणजे तिथे जसे सगळे लोक राहतात, मुली छान छोटे मुली आम्ही राहतो, स्वरूप. सायुज्यता म्हणजे भगवंतच होणे. सायुज्यता अवघड आहे, ध्रुवाला सुद्धा मिळेल नाही सायुज्यता. ध्रुवाला पश्चाताप झाला, मी काय मागून घेतलं. 36,000 वर्षाचं राज्य करायचं सामर्थ्य भगवंताने ध्रुवाला दिलं, पण ध्रुवाला नंतर पश्चाताप झाला की मी मुक्तीचे मागणी करावं नाही. मला भगवंता असं स्थान द्या की मला तिने कुठे उठावणार नाही. भगवान म्हणजे काय हरकत नाही, तू असं ध्रुव तारा होऊन जा. 36,000 वर्ष राज्य करून तर ध्रुव तारा म्हणून जगताच्या विश्वाच्या अंतापर्यंत 14 महामनू होईपर्यंत तुला इथून कोणी हलवणार नाही, कल्पापर्यंत आयुष्य. ते ज्ञानेश्वर नामदेव महाराजांचं एक पुसायला आले, आकल्प आयुष्य व्हावे या तया कुळा, माझी या सकळा विष्णुदासा. काय गोड भाषा आहे. मागणं सुद्धा मागा असावं, मला काही नको, माझी या विष्णुदासा. निस्वार्थपणे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायला लिहिलं, त्या पसायदानामध्ये स्वतःसाठी काही बघितलं नाही. जे खळांची रंगडी साठो तया सत्कर वेद वाढो, भूता परस्परे जडून मैत्री. लोकांचं प्रेम एकमेकावर आहे, लोकांनी एकमेकावर प्रेम करावं, एकमेकांच्या साह्यावर धावून जावं, एकमेकांच्या उपयोगाला पडावं. शेवटी असे मैत्र जीवांचे म्हणजे काय, मैत्र करुणे एवढं